नमस्कार मंडळी, माळेगाव सहकारी साखर कारखान्याविषयी बोलूया। माळेगाव सहकारी साखर कारखान्याची आज मतमोजणी होते आहे। मतमोजणीला सकाळी 9 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे। साधारणपणे 1 वाजता कल काय या निवडणुकीचा हे समोर येणं अपेक्षित होतं आणि मध्यरात्रीपर्यंत पूर्ण निकाल हाती आलेले असतील। या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अजित पवार स्वतः ब वर्गातून निवडणुकीला सामोरं जात आहेत। ते स्वतः उपमुख्यमंत्री आहेत आणि तरी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ब प्रवर्गामधून ते निवडणुकीला सामोरे जात आहेत। स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जे पॅनल आहे त्याचं नाव आहे निळकंठेश्वर पॅनल। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार यांचं पॅनल आहे बळीराजा पॅनल आणि त्यानंतर शरद पवारांचेच एक सहकारी आहेत त्यांचं एक पॅनल या निवडणुकीमध्ये उभं राहत आहे, ते आहे सहकार बचाव पॅनल। त्यामुळे अशा 3 वेगवेगळ्या पॅनल्समध्ये ही निवडणूक होते। ही अटीतटीची अशी निवडणूक आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः या निवडणुकीला उभे आहेत आणि असं आपल्याला पहिल्या निकालामधून तरी समोर आलेलं होतं की ब वर्गातून 91 मतांनी स्वतः अजित पवार हे पुढे होते आणि 10 मतं फक्त विरोधी पक्षाला मिळाली। सगळ्या निकालाअंती काय गोष्टी समोर येतात हे बघणं औत्सुक्याचं आहे, पण अटीतटीची अशी ही लढत अनौपचारिक गप्पा दुपारी शरद पवार मारत होते पत्रकारांशी। तेव्हा ते बोलताना असं म्हणाले की जेव्हा मी कुठल्या सरकारी पदावर होतो तेव्हा अनेक वर्ष मी सहकार क्षेत्रातली कुठलीही निवडणूक लढवली नाही। अर्थात हा टोला जो होता अजित पवारांना होता, कारण अजित पवार स्वतः उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत आणि तरी देखील ते सहकार क्षेत्रातल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला उतरलेले आहेत। त्यामुळे या निवडणुकीमध्ये नेमकं काय होतं, कुठलं पॅनल जिंकतं आणि किती फरकानं जिंकतं हे बघणं महत्त्वाचं आहे। याविषयी तुम्हाला काही महत्त्वाची आणि विशेष माहिती असेल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।